आता एक महत्त्वाची बातमी, ऋषिकेश टकले, नितीन देशमुख यांना तुरुंगवासाची शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विधिमंडळ शिस्तपालन समितीचा अहवाल हा पुढे येतोय। टकले आणि देशमुख यांनी केलेली ही जी हाणामारी होती त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळ परिसरामध्येच हे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते आणि पडळकर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर हा अहवाल समोर येतोय। त्यामुळे आता ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना तुरुंगवासाची शिफारस करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या सगळ्या संदर्भातला नेमका आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अनेक नियमांचं उल्लंघन झालेलं होतं, मोठा गदारोळ निर्माण झालेला होता। त्यामुळे कठोर काही कारवाई केली जाते का हे पाहायचं आहे। विधिमंडळ शिस्तपालन समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शासन या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहायचं आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली होती। विधिमंडळ परिसरामध्येच दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडलेले होते। प्रामुख्याने ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला होता त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। तुरुंगवासाची या दोघांना शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधिमंडळ शिस्तपालन समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर आता या सगळ्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून काही कठोर पावलं उचलली जातात का हे पाहायचंय। टकले आणि देशमुख यांनी हाणामारी केलेली होती, त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले होते। बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। या घटनेनंतर मोठा गदारोळ निर्माण झालेला होता।